या लॅबमध्ये तुम्ही या गोष्टी शिकणार आहात: कंपनी तयार करणं, कंपनीची माहिती बदलणं, कंपनी डिलीट करणं, कंपनी क्लोज म्हणजे बंद करणं. क्लोज म्हणजे बंद झालेली कंपनी, रिओपन म्हणजे पुन्हा सुरू करणं. कंपनी तयार करणं. आपण आता कंपनी तयार करूया. कंपनी इन्फोवर जाण्यासाठी Alt+F3 ही बटणं दाबा किंवा उभ्या टूलबारवर F3 कॉम्प इन्फोवर क्लिक करा. आधी सांगितल्यानुसार tally.erp9 चा वापर करत असताना शक्यतो माऊसचा वापर टाळा, ज्यामुळं कामाचा वेग वाढेल. कंपनी इन्फो स्क्रीनमध्ये खालच्या दिशेच्या बाणाच्या बटणाचा वापर करून क्रिएट कंपनी पर्यायावर जा किंवा तुमच्या कीबोर्डवरचं C हे बटण दाबा. मेनू सिलेक्शनसाठी कीबोर्ड वापरणे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मेनूचं सिलेक्शन करत असता तेव्हा तुम्ही आवश्यक पर्यायापर्यंत जाण्यासाठी ॲरो कीज म्हणजे वेगवेगळ्या दिशांच्या बटणांचा वापर करू शकता किंवा त्या विशिष्ट पर्यायातलं जे अक्षर बोल्डमध्ये दाखवलेलं असतं ते बटण दाबू शकता. उदाहरणार्थ, क्रिएट कंपनीसाठी C, सिलेक्ट कंपनीसाठी S आणि अल्टरसाठी A. कंपनी क्रिएशन स्क्रीन. डिरेक्टरी. कंपनी क्रिएशन स्क्रीन आता दाखवला जाईल. आता हा स्क्रीन आपण समजून घेऊया. डिरेक्टरी हा असा पाथ म्हणजे मार्ग असतो ज्याच्यामध्ये कंपनी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. तुम्ही tally.erp9 गोल्ड मल्टी युजर वापरत असाल तर तो सर्वसाधारणपणे तुम्ही वापरत असलेल्या सर्व्हरवरचा डेटा फोल्डर असतो आणि तुम्ही tally.erp9 सिल्व्हर सिंगल युजर वापरत असाल तर तो त्याच कम्प्युटरवरचा डेटा फोल्डर असतो. कंपनी क्रिएशन स्क्रीन. नेम हे त्या कंपनीचं नाव असतं जिच्यासाठी तुम्ही tally.erp9 ॲप्लिकेशनमध्ये डेटा टाईप करत असता. हे युनिक म्हणजे एकमेव द्वितीय नाव असलं पाहिजे, जे डेटा फोल्डरमध्ये आधी असता कामा नये. हे फील्ड भरणं अनिवार्य असतं, त्यामुळे ते रिकामं ठेवता कामा नये. कंपनी क्रिएशन स्क्रीन. मेलिंग नेम. ज्या कंपनीसाठी तुम्ही अकाउंटिंग करत असता त्या कंपनीचं हे प्रत्यक्ष नाव असतं. बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि टॅक्स इनव्हॉइसेस अशा सगळ्या अहवालांमध्ये ज्या ठिकाणी कंपनीचं नाव लागतं तिथं हे मेलिंग नेमच प्रिंट केलं जातं. बाय डिफॉल्ट म्हणजे आपोआप टॅली नेम फील्डमधलंच नाव मेलिंग नेम म्हणून दाखवतं. तुम्ही ते कायम ठेवू शकता किंवा जे नाव प्रिंट केलेल्या अहवालात पाहिजे असतं ते नाव त्याच्या जागी टाईप करू शकता. हे ही फील्ड रिकामं ठेवून चालत नाही. कंपनी क्रिएशन स्क्रीन. ॲड्रेस. तुम्हाला कंपनीच्या नावाखाली जो पत्ता हवा असतो तो हा पत्ता असतो. या पत्त्यामध्ये अनेक ओळी असल्या तरी चालू शकतं. पुढच्या ओळीवर जाण्यासाठी एंटर बटण दाबा. हे फील्ड भरणं ऑप्शनल म्हणजे पर्यायी असतं. कंपनी क्रिएशन स्क्रीन. कंट्री. ज्या कंपनीचं अकाउंटिंग चालू असतं ती ज्या देशातली असते त्या देशाचं हे नाव असतं. तुम्ही जो देश आणि राज्य सिलेक्ट कराल त्यानुसार टॅक्सेशन म्हणजे करांबाबतचे पर्याय दाखवले जातात. उदाहरणार्थ, तुमचा देश मलेशिया किंवा सिंगापूर असेल तर स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन सेटिंग्ज म्हणजे वैधानिक आणि करांबाबतच्या सेटिंग्जमध्ये फक्त GST हा एकमेव पर्याय दिसेल. tally.erp9 इन्स्टॉल करत असताना तुम्ही जो देश निवडलेला असतो तोच डिफॉल्ट म्हणजे पूर्वनिश्चित पद्धतीनं दाखवला जातो. कंपनी क्रिएशन स्क्रीन. स्टेट. ज्या कंपनीचं अकाउंटिंग चालू असतं ती ज्या राज्यातली असते त्या राज्याचं हे नाव असतं. तुम्ही जो देश आणि राज्य सिलेक्ट कराल त्यानुसार टॅक्सेशन म्हणजे करांबाबतचे पर्याय दाखवले जातात. उदाहरणार्थ, तुम्ही महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट केलं तर स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन सेटिंग्जमध्ये म्हणजे वैधानिक आणि करांबाबतच्या सेटिंग्जमध्ये तुम्हाला फक्त LBT हा एकमेव पर्याय दिसेल. हे फील्ड भरणं पर्यायी असतं, मात्र तुम्हाला सेल्स आणि परचेस वाउचर बरोबर टॅक्स म्हणजे करांबाबतच्या एंट्रीजही करायच्या असतील तर अशा वेळी हे फील्ड भरणं जास्त योग्य. कंपनी क्रिएशन स्क्रीन. पिनकोड.
हा कंपनीच्या पत्त्यातला पिनकोड असतो. हे फील्ड भरणं पर्यायी असतं. कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे संपर्काबाबतचे तपशील. फोन नंबर हा कंपनीचा फोन नंबर म्हणजे दूरध्वनी क्रमांक असतो. तुम्ही तो प्रिंट होण्यासाठी सिलेक्ट केला असेल तर तो प्रिंट होतो. हे फील्ड भरणं पर्यायी असतं. मोबाईल नंबर हा कंपनीचा मोबाईल नंबर असतो. तुम्ही तो प्रिंट होण्यासाठी सिलेक्ट केला असेल तर तो प्रिंट होतो. हे फील्ड भरणं पर्यायी असतं. फॅक्स नंबर हा कंपनीचा फॅक्स नंबर असतो. तुम्ही तो प्रिंट होण्यासाठी सिलेक्ट केला असेल तर तो प्रिंट होतो. हे फील्ड भरणं पर्यायी असतं. कॉन्टॅक्ट डिटेल्स ईमेल हा कंपनीच्या जबाबदार व्यक्तीचा ईमेल आयडी असतो. तुम्ही tally.erp9 ॲप्लिकेशनमधून वेगवेगळे अहवाल थेट ईमेल करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या डेटरला म्हणजे देणेकऱ्याला टॅलीमार्फत थेट सेल्स इनव्हॉइसेस ईमेल करू शकता. वेबसाईट ही कंपनीची वेबसाईट URL असते. हे फील्ड भरणं पर्यायी असतं. फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष यांचे तपशील. फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम ज्या कंपनीचं अकाउंटिंग चालू असतं त्या कंपनीचं आर्थिक वर्ष केव्हापासून सुरू होतं ते इथं नोंदवावं लागतं. भारतात प्रत्येक आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. त्यामुळं या फील्डमधला डेटा 1/4/ आणि त्यानंतर त्या वर्षाचे 4 आकडे 1/4/इयर असाच असावा लागतो. हे फील्ड रिकामं ठेवून चालत नाही. बुक तपशील बुक्स बिगिनिंग फ्रॉम हे सर्वसाधारणपणे आर्थिक वर्षासारखंच असतं. मात्र काही प्रकरणात आर्थिक पत्रकं सुरू होण्याचा कालावधी वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, एखादी कंपनी 1 जुलै 2017ला सुरू झाली असेल तर त्यांचे आर्थिक व्यवहार सुद्धा 1 जुलै 2017ला सुरू होतील. या ठिकाणी आर्थिक वर्ष सुरू होण्याची तारीख 1/4/2017 अशी असेल. तर बुक्स बिगिन फ्रॉम म्हणजे आर्थिक पत्रकं सुरू होण्याची तारीख 1/7/2017 अशी असेल. tally.erp9 ॲप्लिकेशन 1/7/2017च्या आधीचे व्यवहार स्वीकारणारच नाही. हे फील्ड रिकामं ठेवून चालत नाही. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षिततेबाबतचे कंट्रोल. टॅली वॉल्ट पासवर्ड तुम्ही एकदा इथं म्हणजे टॅली तिजोरीत पासवर्ड टाईप केला की नंतर जेव्हा जेव्हा कंपनी डेटा ओपन करायचा असेल तेव्हा हा पासवर्ड टाईप करावा लागेल. टॅली वॉल्टचा वापर केल्यामुळं ज्या कंपनीचं नाव लपवलं गेलं असेल ते ॲस्टेरिक म्हणजे ताऱ्याच्या चिन्हानं दाखवलं जातं. कंपनी डेटा ओपन करायचा असेल आणि त्यात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला हा टॅली वॉल्ट पासवर्ड टाईप करावा लागेल. आपण त्याविषयी नंतर शिकू. रिपीट पासवर्ड तुम्ही समजा टॅली वॉल्ट पासवर्ड टाईप केला तर त्याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला तो इथं पुन्हा टाईप करावा लागेल. यूज सिक्युरिटी कंट्रोल हा पर्याय तुम्ही येस असा सेट केला तर कंपनीच्या डेटामध्ये कोणी प्रवेश करायचा त्या प्रत्येकाचे प्रवेशाचे हक्क निश्चित करण्याची मुभा तुम्हाला मिळू शकते. या सुविधेची माहितीही आपण नंतर सविस्तरपणे बघूया. मूलभूत चलनाबाबतची माहिती. बेस करन्सी सिम्बॉल तुम्ही जी कंट्री म्हणजे देश सिलेक्ट केला असेल त्यानुसार हे चलनचिन्ह भरावं लागेल. उदाहरणार्थ, भारतासाठी रुपीज असं चिन्ह असेल. हे फील्ड रिकामं ठेवून चालत नाही. फॉर्मल नेम चलनाचं प्रत्यक्ष नाव इथं भरावं लागेल. उदाहरणार्थ, भारतासाठी रुपीज असं टाईप करावं लागेल. हे फील्ड रिकामं ठेवून चालत नाही. सफिक्स सिम्बॉल टू अमाउंट काही देशांमध्ये रकमेनंतर चलनाचं चिन्ह लावावं लागतं. त्यामुळं त्यासाठीचा पर्याय इथं स्पष्ट करावा लागतो. भारतासाठी हा पर्याय नो असा असेल. ॲड स्पेस बिटवीन अमाउंट अँड सिम्बॉल रक्कम आणि चलनाचं चिन्ह यांच्यात स्पेस देण्यासाठीचा हा पर्याय तुम्ही येस असा निश्चित केलात तर tally.erp9 रक्कम आणि चलनाचं चिन्ह यांच्यामध्ये एक स्पेस अंतर ठेवेल. शो अमाउंट्स इन मिलियन्स
कंपनीच्या आर्थिक अहवालांमध्ये सगळ्या रकमा तुम्हाला मिलियन्स म्हणजे दशलक्षांमध्ये हव्या असतील तर हा पर्याय येस असा निश्चित करा. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. बेस करन्सी म्हणजे मूलभूत चलनांच्या रकमेसाठी दशांश स्थानाचा डिफॉल्ट म्हणजे पूर्वनिश्चित पर्याय 2 हा असतो. तुम्ही तो 4 पर्यंत निश्चित करू शकता. भारतात रकमांमध्ये 2 दशांश चिन्हच वापरली जातात. वर्ड रिप्रेझेंटिंग अमाऊंट आफ्टर डेसिमल. डेसिमल म्हणजे दशांश चिन्हानंतर जो शब्द वापरला जातो तो इथं निश्चित करावा लागतो. भारतात हा शब्द पैसे हा असतो. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस फॉर अमाउंट्स इन वर्ड्स. कोणतीही रक्कम जेव्हा प्रिंटिंगसाठी शब्दांमध्ये लिहिली जाते तेव्हा किती दशांश चिन्हापर्यंतची रक्कम गृहीत धरावी तो आकडा तुम्ही इथं निश्चित करू शकता. हा आकडा आपण नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस या फील्डमध्ये निश्चित केलेल्या आकड्या इतकाच किंवा त्याच्यापेक्षा कमी असला पाहिजे. पुढच्या फील्डमध्ये जाण्यासाठी एंटर बटन दाबा किंवा डाऊन ॲरो म्हणजे खालच्या दिशेच्या बाणाच्या बटनांचा वापर करा. आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. यात तुम्ही पुढील गोष्टी शिकलात. कंपनी तयार करणं,